याबद्दल मला काही माहीत नाही. आणि सुनित्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल, मोदी बागेमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, अनेक तिथे लोक राहायला आहेत, अनेकांची तिथे फ्लॅट्स आहेत. त्याच्यामुळे कोणाकडे गेल्या, काय गेल्या, आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील, मोदी बागेत गेल्याच असतील, दुसऱ्याकडे जाऊ शकतात. पण याची मला काही माहिती नाही आहे. मी फक्त आपल्याकडनंच हे ऐकतोय. पण जर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, जर तरचा प्रश्न कशाला, की मला वाटत नाही की त्या मोदी बागेमध्ये अनेक रहिवासी राहतात, अनेकांचे फ्लॅट्स त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये त्या जर मोदी बागेत गेले असेल तर दुसऱ्या कोणाला भेटायला गेले असतील. काल पवार साहेबांची भुजबळांनी भेट घेतली, आज सुनेत्राताई पवार मोदी बागेत गेले आहेत. भुजबळ साहेबांनी कशासाठी भेट घेतली आपल्याला माहीत आहे. मी कालही बोललो की बारामतीला भुजबळ साहेब पवार साहेबांवर टीका करतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना विनंती करायला जातात. आणि सगळ्यांना माहीत आहे की ज्या पद्धतीचं मराठा बांधवांचं आमचं आंदोलन आहे की ओबीसी बांधवांचं जे आंदोलन चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथजी शिंदे आणि त्यांचे सहकारी मराठा बांधवांची चर्चा करत होते. इकडे तुमचे देवेंद्र फडणवीस हे ओबीसी बांधवांशी चर्चा करत होते. आणि त्यांनी जे जे आश्वासन त्यांनी दिले, काय काय त्यांना आश्वासन दिले, मधात गुलालसुद्धा उधळला. त्याच्यामुळे आता सरकार त्यांचं आहे. त्यांनी दोन्ही समाजांचे संपर्क साधून त्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय सरकारने काढायचा आहे आणि तो निर्णय त्यांनी घ्यावा. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमधून 288 जागांचा सर्वे करणार असल्याचं अजित पवार गटाने सांगितलं, अजितदादांनी म्हटलेलं आहे. आणि 54 ज्या जागा आहेत त्या तर आम्ही मागू, पण तरीही 288 जागावर ते पूर्ण सर्वे करणार आहे. चांगली गोष्ट आहे ना. आणि प्रत्येक पक्ष करतोय, काँग्रेससुद्धा सर्वे करतोय, आम्ही सुद्धा 288 सर्वे करतोय, सर्वच पक्ष करतायत. असं आहे की पुढे सर्वे केल्यानंतर कोणत्या जागेसाठी आग्रह धरायचा, कोणत्या जागा आपण सोडायच्या, कोणत्या लढवायच्या नाही, याच्यासाठी सर्वे केल्यानंतर कोणत्याही पक्षाला ज्यांना लढवायची निवडणूक त्यांना माहीत पडेल. त्याच्यामुळे अजितदादाच्या गटाने 288चा सर्वे केला तर त्याच्यामध्ये नाव वाटण्याचं कारण नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय तो. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 3 जागा म्हणजे माढा, धाराशिव आणि नगर या भाजपमुळे गमावल्या असल्याचा दादांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? आणि ते हे बोलले होते की लंकेंना मी शरद पवारांकडे पाठवलं. लंकेंना अजितदादांनी शरद पवारकडे पाठवायचा प्रश्नच येत नाही. लंके स्वतःच्या इच्छेने, त्याला माहीत होतं की त्याला खासदारकी लढवायची होती, आणि त्याला माहीत होतं की, आणि त्याचा सुरुवातीपासून उडा होता पवारसाहेबांकडे. फक्त विकासाचे कामं आपल्याला काय मिळतील का या उद्देशाने तिकडे गेले. पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे राहण्यात काही अर्थ नाही. आणि पवारसाहेबांकडे त्याचा सुरुवातीपासून उडा होता. त्याच्यामुळे लंके पवारसाहेबांकडे येणार हे सगळ्यांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी पवारसाहेबांकडे येऊन तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेऊन ते निवडून आले. आणि जेव्हा उमेदवार होते तेव्हा अजित पवार साहेब काय काय बोलले त्यांना तुम्हाला माहिती आहे ना, की तुला पाहून घेईल, कसा निवडून येतो. त्याच्यामुळे अजितदादांनी लंकेंना आमच्या पक्षामध्ये पाठवायचा प्रश्नच येत नाही. 3 जागा ज्या त्या भाजपच्या आग्रहामुळे गमावल्या असल्याचंही दादा म्हणाले. काय मला त्याची कल्पना नाही. काय असं माझ्या तरी ऐकण्यात आलं नाही. एक प्रश्न आहे की जे आता तिसरी आघाडीचा पर्याय निर्माण करण्याच्या सूचना भाजपने अजितदादांना दिल्या आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की तिसरी आघाडी निर्माण करताना महाविकास आघाडीला कुठेतरी रोखण्यासाठी हे भाजपचं प्लॅनिंग असू शकतं का? विधानसभेची निवडणूक आता जे अधिवेशन आमचं झालं, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये चर्चा एक होती की भारतीय जनता पार्टी कोणाचाही वापर एकदा करून झाला की त्याला बाजूला ठेवते. तशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे का की अजितदादाचा गट यांना जवळ घेऊन काही फायदा होत नाही त्यांना बाजूला काढायचं, एकनाथ शिंदेचा गट जवळ घेऊन त्याचा काही फायदा होत नाही त्यांना बाजूला काढायचं. असा जर भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये विचार असेल तर काही होऊ शकतात. त्यांना सांगू शकतात की तुम्ही अलग अलग लढा, अजितदादा तुम्ही अलग लढा, एकनाथ शिंदे तुम्ही अलग लढा, भारतीय जनता पार्टी अलग लढेल आणि मग निवडून आल्यावर पाहू, असे सुद्धा ते करू शकतात. त्याच्यामुळे कुणाची उपयुक्तता संपली की भारतीय जनता पार्टी काही करू शकते.
सर, लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी जरांगे पाटलांनी अनेक मिटिंगा घेतल्या. नाही, माझा तरी ऐकण्यात असं काही आलं नाही. तुम्ही 288 जागांचा सर्वे महाराष्ट्रात करणार आहात का, म्हणजे तुमच्या गटाकडून, आणि त्या आधारावर मग त्या सर्वेच्या आधारावर जागा मागितल्या जातील? बरोबर आहे ना. आमचे सुद्धा पक्ष 288 जागेचा सर्वे करते आहे आणि सर्वे करून मग कोणत्या जागा आपण मागायला पाहिजे, कोणत्या जागेसाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे, कोणत्या जागा आपण बदल करू शकतो, याचा एक आढावा त्या निमित्तानं येतो. आणि जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र जेव्हा बसू तेव्हा ह्या सर्व गोष्टी मग चर्चेमध्ये त्याची चर्चेसाठी त्या निमित्तानं संपूर्ण अभ्यास राहतो आणि त्या पद्धतीनं मग आपल्या मित्रपक्षाची चांगल्या पद्धतीने चर्चा करता येते. त्यामुळे सर्व पक्ष त्या पद्धतीचा सर्वे करतात, तसं आम्ही सुद्धा करतोय. या सर्वेनंतर पुन्हा उन्नतपालक होण्याची शक्यता, तुमच्याकडे लोक वापस येतील सर्वे चांगला असेल? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा जो शरद पवार साहेब पक्ष आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जे आमदार आहेत किंवा बाकी जे उमेदवार इच्छुक आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यांची रीग लागली आहे. मोठ्या प्रमाणात अनेक लोक, अनेक चांगले उमेदवार इच्छुक आहेत, अनेक नवीन उमेदवारसुद्धा इच्छुक आहेत. त्याच्यामुळे सर्वांची चाचपणी करून पक्ष योग्य तो निर्णय घेईल. फडणवीसांचे सरकार असताना सुधीर मुनगंटीवारांवर 33 कोटी वृक्ष लागवडीचा आरोप झालेला होता, त्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली. क्लीन चिट देण्यात आली नाही. क्लीन चिट देताना ज्या पद्धतीचा आक्षेप सुद्धा त्यांनी घेतला की काय काय त्रुटी होत्या याच्यामध्ये, ते सुद्धा महत्त्वाचं आहे की ही संपूर्ण योजना राबवत असताना त्या योजनेमध्ये इतकी मोठी योजना राबवली, इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा त्यामध्ये खर्च करण्यात आला, पण ही योजना राबवताना त्याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या, काय काय चुका झाल्यात आणि काय काय ढोबळ चुका झाल्यात ते सुद्धा त्या अहवालामध्ये तिथे आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.